नमस्कार. आज अशाच एका क्रिकेटपटू संदर्भात महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. नेमका हा क्रिकेटपटू कोण आहे, आज त्याचा वाढदिवस आहे. नेमकं का आपण त्या खेळाडूची माहिती सांगत आहे, त्या खेळाडूने अशी काही कामगिरी केली जी आपल्याला माहिती नाही आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ज्याचा आज वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती पाहणार आहोत. त्या माहिती पाहण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आला असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेटर संदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेली माहिती तसेच खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विशेष व्हिडिओ. महान फलंदाज शिवनारायण चंद्रपाल यांचा आज जन्मदिवस आहे. त्या संदर्भात त्या महान फलंदाजाची माहिती क्रिकेटप्रेमींना व्हावी तसेच क्रीडाप्रेमींना व्हावी याच उद्देशाने हा व्हिडिओ बनत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. शिवनारायण चंद्रपाल, जन्म 16 ऑगस्ट 1974, जन्मस्थळ गयाना, युनिटी विलेज, वेस्ट इंडिज. भारतीय वंशाच्या कुटुंबात त्याचा जन्म झालेला होता. फलंदाज, उजव्या हाताचे ते फलंदाजी होते. ऑफ स्पिन ते गोलंदाजी करत असत. खेळण्याची शैली फार विशेष होती. अत्यंत बचावात्मक संयमी वृत्तीचा फलंदाज. क्रॅप लाईक स्टॅन्स या शैलीसाठी ते जगप्रसिद्ध ओळखले जात होते. त्यांची क्रिकेट कारकीर्द कशी होती ते आपण आता पाहून घेऊ. कसोटी क्रिकेट 164 सामन्यात त्यांनी 11,867 धावा केल्या होत्या. यामध्ये 30 कसोटी शतके त्यांनी मारलेली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ते 268 सामन्यात 8,778 धावा त्यांनी केलेल्या होत्या. यामध्ये 59 अर्धशतके आणि 11 एकदिवसीय शतके त्यांनी लगावलेली होती. नेतृत्व त्यांनी कधी केलं होतं वेस्ट इंडिजचं, तर 2005-2006 मध्ये या काळात त्यांनी वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्व केलेलं होतं. विक्रमी कारकीर्द. 2 दशकांहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्याच जागतिक खेळाडूंमध्ये त्यांचे आजही नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्याचप्रमाणे 2008 मध्ये त्यांना विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. त्यांच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये काय होती ते आपण आता सविस्तर जाणून घेऊया. बॅटिंग स्टाईल. विशेषतः अशी बॅटिंग स्टाईल कुठल्याच जागतिक लेवलच्या, आंतरराष्ट्रीय लेवलच्या खेळाडूची नव्हती, अशी त्यांची क्रिकेटची स्टाईल होती. त्यांची बॅटिंग स्टाईल, त्यांची फलंदाजी पद्धत म्हणजे स्टान्स इतरांपेक्षा खूप वेगळी होती, ज्यामध्ये तो फिरून ओपन चेस्ट स्टाईलने खेळायचा. ही त्यांची बॅटिंगची स्टाईल होती. अँटी डार्क स्टिकर्स. हे आजपर्यंत अँटी डार्क स्टिकर्स कोणीच वापरत नव्हतं. तो कुठे वापरायचा? हा खेळाडू डोळ्याखाली काळे पट्टे म्हणजे अँटी डार्क स्टिकर्स लावून खेळायचा, जेणेकरून सूर्याच्या प्रकाशाचा त्याला त्रास होणार नाही. आणि हे डोळ्याच्या खाली 2 स्टिकर्स लावणारा हा पहिला खेळाडू होता. त्याचा उत्तराधिकारी म्हणजे त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्याची फॅमिलीपैकी कोण क्रिकेट खेळत आहे, तर त्याचा मुलगा तैगनारायण चंद्रपाल हा देखील वेस्ट इंडिज कडून कसोटी क्रिकेट खेळलेला आहे आणि आता सध्याच्या टीममध्ये सुद्धा तो वेस्ट इंडिजच्या कसोटी संघामध्ये आहे. अशा रीतीने आज दिनांक 16 ऑगस्ट म्हणजेच वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपाल यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज आपण या खेळाडूची आगळीवेगळी बॅटिंग स्टाईल, त्याचा जन्म कधी झाला, त्याची खेळण्याची पद्धत कशी होती, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये, एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती धावा केल्या आणि प्रामुख्याने जागतिक स्तरावरती प्रामुख्याने ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं तो शिवनारायण चंद्रपाल आजही लोकांच्या मनात कायम तेवढाच आहे. एकेकाळी वेस्ट इंडिजच्या संघामध्ये खेळत असताना विरोधी संघाला धडकी भरवणारा हा फलंदाज आता त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याच्या मुलाला तो ट्रेनिंग करत आहे आणि त्याचा मुलगासुद्धा वेस्ट इंडिजच्या कसोटी संघामध्ये आहे, सध्या खेळत आहे. त्यामुळे आज या वेस्ट इंडिजच्या महान खेळाडूचा जन्मदिवस, या जन्मदिवसाच्या निमित्तानेच आपण हा व्हिडिओ घेऊन आलो होतो. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच क्रिकेटपटू संदर्भात महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल.